बिरसा मुंडा यांची कोल्हारमध्ये पुण्यतिथी साजरी. कोल्हार बुद्रुक भगवतीपूर येथे आदिवासी समाज बांधवांच्या व ग्रामस्थांच्या वतीने महानायक क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांची 125वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांची 125व्या पुण्यतिथी वीर एकलव्य चौकात प्रतिमेला अभिवादन करून साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितांनी मनोगत व्यक्त करून बिरसा मुंडा याबाबत माहिती सांगितली. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भारताच्या भूमीवर अनेक वीर जन्माला आले, ज्यांचं नावे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत बिरसा मुंडा यांनी महत्वाची भूमिका बजावली. लहानपणापासूनच ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड केले होते. महापुरुषांचा दर्जा मिळाला त्यांना त्या भागातील लोक धरती बाबा या नावानं हाक मारत. बिरसा मुंडा यांनी 9 जून 1900 रोजी रांची तुरुंगात अखेरचा श्वास घेतला. आजही बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी भागात बिरसाची देवता म्हणून पूजा केली जाते. यावेळी गोरख खर्डे पाटील, कोल्हार भगवतीपूर सरपंच दत्तात्रय राजभोज, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिंदेगड शामभाऊ गोसावी, ग्रामपंचायत सदस्य संतोष लोखंडे, एकलव्य प्रतिष्ठान अध्यक्ष भारत जाधव, युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा सदस्य अरुण बोर्डे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते सुनील बोर्डे, शिवसेना राहाता तालुका अध्यक्ष हर्षद बर्डे, एकलव्य प्रतिष्ठानचे किरण माळी, गुलाब बर्डे, विष्णू माळी, तुषार बर्डे, राहुल माळी, अक्षय राजपूत, महेश वाघ, अक्षय पवार, सागर गोलवड, गणेश बर्डे, वैभव माळी आदी उपस्थित होते. वेळी अरुण रंभाजी बोर्डे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल एकलव्य संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. SRB न्यूजसाठी संतोष बोर्डे, कोल्हार भगवतीपूर. येथे एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने महानायक भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे. खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांचा एक 25 वर्षाचा कालावधी, त्या 25 वर्षामध्ये त्यांचा जन्म हा 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला आणि त्यांनी खऱ्या अर्थाने जे ब्रिटिश होते त्यांना ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा केला. लढा उभा करत असताना धर्मांतराचा जो पायंडा त्यांनी पाडलेला होता, त्या धर्मांतराला खऱ्या अर्थाने त्यांनी विरोध केला आणि आपला हिंदू धर्माचा जागर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एक त्या काळामध्ये आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार या विरुद्ध त्यांनी खऱ्या अर्थाने लढा उभा केलेला आहे. हा अन्याय अत्याचार मोडून काढण्यासाठी वेगवेगळे संघटन त्यावेळेस कमी वयामध्ये असून सुद्धा त्यांनी तयार केले. असं 25 वर्षाचं एक त्यांना कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी खऱ्या अर्थाने महानायक भगवान अशी ही पदवी समाजाला त्यांना द्यावा लागली, कारण त्यांचं कार्य खूप समाजाला प्रेरणादायी आहे आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचं कार्य हे समोर वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने लक्षात येतं. अशा महामानव भगवान बिरसा मुंडा यांना आम्ही अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. प्रथम सर्व महात्मा पुरुषांना अभिवादन करून बिरसा मुंडा यांचा खरोखर आजच्या युवकांनी त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं आणि सर्व व्यसनमुक्त झाले तर खरोखर त्यांना या ठिकाणी त्यांना खरोखर अभिवादन होईल. आपण हे जर व्यसनमुक्त केलं तर खरोखर अभिवादन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय होते. आज या ठिकाणी महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 125 पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी पूजन करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. अशा महान विभूतींना पूजन करत असताना त्यांचा इतिहास जो आहे हा नेहमी समाजापुढे आला पाहिजे. कारण ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी देशहितासाठी जे कार्य केलेलं असतं हे कार्य सर्वांना धरून केलेलं असतं. लोकांना मानत होते, देवाचा अवतार मानत होते आणि अशा अवतारी पुरुषाला या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करताना निश्चित त्यांच्या इतिहासाला उजाळा दिलाच पाहिजे. कारण ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी देशहितासाठी जे कार्य केलेलं आहे, क्रांतिकारी बिरसा मुंडा ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं आणि समाज एकत्र केला होता,
समाज एकत्र करत असताना फक्त आदिवासी समाजच एकत्र नाही, तर इतर समाजाला आदर्श घडवून गेलेले ते बिरसा मुंडा आहेत. एकलव्याने ज्याप्रमाणे द्रोणाचार्याची प्रतिमा तयार करून ही विद्या अलौकिक केली होती, परंतु द्रोणाचार्याने त्या पोटी त्याचा अंगठा घेऊन ही खूप मोठी चूक केली होती. कारण ज्या व्यक्तिमत्वाने गुरुस्थानी मानलेल्या व्यक्तीला आपण देव म्हणतो आणि त्या व्यक्तीने आपलं काहीतरी अवयव घ्यावं हे चुकीचं आहे. तर देखील एकलव्य हे माग हटले नाही आणि जगापुढे एक नवा इतिहास उभा केला. अशा एक ना एक पुरुषांना या ठिकाणी नेहमी पूजन झालं पाहिजे, त्याच्या आठवणीला उजाळा दिला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आमचा आदिवासी समाज, आमचे सरपंच गोरखदादा खर्डे पाटील, त्याप्रमाणे नव्याने ज्यांची पत्रकार सदस्यपदी जिल्ह्याच्या नियुक्ती झालेल्या अशा अरुणदादा बोर्डे, सरपंच आमचे भगवतीपूरचे दत्ताजी राजभोज, असे सर्व मान्यवर या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे आमचा संतोष जे ग्रामपंचायत सदस्य आहेत असे सर्वजण या ठिकाणी आहेत. सुनील दादा बोर्डे आहेत. आणि विशेष करून जे समाजापुढं जे कोणी व्यक्तिमत्व बोलणार असेल, या समाजाचा इतिहास मांडत असेल, असे SRB न्यूजचे संपादक संतोष दादा बोर्डे आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे आम्ही नव्याने जे उपतालुका प्रमुख केलेले आहेत हर्षलजी बर्डे, त्यांनी हे नियोजन करत असताना सर्वांना निरोप दिलेले आहेत. मलाही त्यांनी व्हॉट्सअपला टाकलं, माझं लवकर आवरत नाही तरी देखील लवकर आवरून या ठिकाणी आलेलो आहे. कारण ह्या व्यक्तिमत्वाला कोणी टाळू शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने या अशा महान विभूतींना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी जन्म घ्यावा आणि या समाजापुढे आदर्श उभा करावा हीच आपली सर्वांची अपेक्षा असणार आहे. आपल्यामध्ये प्रत्येक जण एकलव्य आहेत, बिरसा मुंडा आहेत आणि अशा विभूतींना विनम्रपणे अभिवादन करताना समाज जागृती महत्वाची आहे. आपला समाज अशिक्षित आहे, सुशिक्षित झाला पाहिजे. सुशिक्षित झाल्यानंतर समाजापुढे आपल्याला आपले प्रश्न मांडता आले पाहिजेत, हेच आपली या ठिकाणी भावना असणार आहेत. म्हणून आजच्या या पुण्यतिथीने आमच्या देवताला, आमच्या आदर्श व्यक्तिमत्वाला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख एकनाथ शेगट, त्याचप्रमाणे आमच्या शिवश दशनाम गोसावी प्रदेश कार्याध्यक्षाने कुस्ती त्यांनी आमच्या सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने आमच्या या महान विभूतीस विनम्रपणे अभिवादन. ओम नमो नारायण. या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी सदस्य ग्रामीण पत्रकार संघाच्या नियुक्तीपदी अरुण भाऊची नियुक्ती झाल्यामुळे आपण त्यांचा सर्व समाज बांधव सन्मान करतो. आज खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांचं जे कार्य होतं ते समाज जागृतीचं होतं आणि ते समाज जागृतीचं कार्य करण्याचं जे काम आहे, एक शासनाचा पाया जे 4 स्तंभ आहेत त्या 4 स्तंभापैकी एक मूलभूत स्तंभ म्हणजे पत्रकार आहे. अशा आमचे पत्रकार बांधव कोलारगावचे भूषण मान्य श्री अरुण भाऊ बुरुडे यांची जिल्हा युवा ग्रामीण कार्यकारिणी सदस्य पत्रकार पदी निवड झाल्याबद्दल सर्व एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने व सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही त्यांचा इथे सत्कार करत आहोत व सर्व समाज बांधवांकडून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देत आहोत. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आमचे छोटे बंधू त्यांची ग्रामीण सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, पत्रकार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं, आमच्या बुरुडे कुटुंबाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य इथून पुढे या पद्धती याच्यापेक्षा बी फास्ट काम चालू होईल आणि समाजाला खरोखर एक अजून चैतन्य निर्माण होईल असं त्यांचं कार्य आहे. त्यांचं कार्य पाहिलं तर आता पाठीमागं शिर्डीमध्ये वधूवर सूचक मेळावा चांगल्या पद्धतीत त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्या नियोजनाचा खरं श्रेय म्हणजे अरुण भाऊ बुरुडे यांना जातोय. पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. महादंडनायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची 125वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कोलार भगवतीपूरमधील, कोलार बुद्रुकमधील सर्व ग्रामस्थ, सर्व समाज बांधव आज इथं एकत्रित झालेले आहे. खरं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपण वारंवार गेलं पाहिजे. प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला आपण सपोर्ट केला पाहिजे. आज सर्व समाज बांधव इथं येऊन भगवान बिरसा मुंडा यांची 125वी पुण्यतिथी सादर करत आहे. त्यांची
25वी पुण्यतिथी निमित्त सर्व आदिवासी समाज बांधवांना त्यांनी जी एक प्रेरणा दिली आहे, जे आज भाषणाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जे सांगितलंय त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो। एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडा यांच्या 125व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करतो। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन